गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी ते इंट्रोडक्शन ज्या व्यक्तीचं देतोय त्यांचं नाव आहे मकरंद शेळकर सर. 25 वर्षाचा एक प्रदीर्घ अनुभव, त्याचबरोबर इंडस्ट्रियल प्रोडक्ट मार्केटिंग या क्षेत्रात ते काम करतात. त्याचबरोबर 6 वर्षाहून अधिक सॅटर्डे क्लबमध्ये आहेत. सेक्रेटरी, त्याचनंतर चेअरमन, त्यानंतर डेप्युटी सेल हेड ऑफ नॅशनल बिझनेस सेल असा त्यांचा प्रवास आहे. त्याचबरोबर आज मी एवढंच सांगेन की गेल्या काही दिवसांमध्ये जवळजवळ 2 लाख कोटींचे कामं त्यांनी सॅटर्डे क्लबच्या काही प्लॅटफॉर्मवर शेअर केली, पण त्याचा कोणीही लाभ घेतला नाही. आणि जर तो घ्यायचा असेल तर ते प्रेझेंटेशन बघा. थँक्यू. थँक्यू मनीष सर फॉर गिविंग मी माय प्रेझेंटेशन. आज तुम्ही लकीली अवेलेबल आहात माझ्यासाठी. सो थँक्यू वन्स अगेन. माय टाइम स्टार्ट्स नाऊ. सो सगळ्या डिग्निटरीजना नमस्कार. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षात तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर मी काय करतो हे तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारे सांगतो. आवाज दरवर्षी सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रात लाखो कोटी रुपयांचे टेंडर्स निघतात. मात्र अज्ञानापोटी अथवा माहिती नसल्याने या अतिशय मोठ्या संधीपासून आपण वंचित राहतो. मात्र आम्ही आपल्याला टेंडरिंगच्या या प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध करून देऊ. येस, तुम्हीही टेंडरिंग करू शकता. कसे, कधी, कुठे हे आम्ही सांगू. आम्ही आहोत टेंडर टेक. टेंडरिंग कराव, बिझनेस पडाव. अधिक माहितीसाठी मकरंद शेळकर 9967578211. सो स्पेशल थँक्स टू नितीन बोरसे सर. त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यांचा आवाज आहे, तुम्ही ओळखला असेल. तर प्रत्येकजण आपापला बिझनेस आपापल्या परीनं प्रायव्हेट सेक्टरमध्ये वाढवत असतो. लोणचं पापड थेरीप्रमाणे कोणाशी कोलॅबरेशन करून वाढवत असतो किंवा स्वतःच्या मार्केटिंग एफर्ट्सनं वाढवू असतो. पण गव्हर्नमेंट सेक्टर हे एक असं सेक्टर आहे जिथे तुम्ही तुमचा व्यवसाय लाखो आणि करोडो रुपयांनी वाढवू शकतात. त्याच्यात टेंडर्स येत असतात आणि ती पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक माहिती असणं आवश्यक आहे की त्यासाठी काय थिंग्स रिक्वायर्ड आहेत. तर त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ प्ले करायला सांगतो. त्याच्यासाठी पहिली गोष्ट लागते की क्लास 3 डिजिटल सिग्नेचर लागते. तुम्हाला कुठल्याही टेंडरिंग पोर्टलवर, जेम टेंडर पोर्टल सोडून तुम्हाला बाकी सगळ्या टेंडरिंग पोर्टलवर काम करण्यासाठी क्लास 3 डिजिटल सिग्नेचर लागते. आणि त्यासाठी मी ई मुद्राचा ऑथराइज डीलर आहे. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र. जसे फिजिकल डॉक्युमेंट वर तुम्हाला स्वाक्षरी करणे आणि कंपनीचा रबर स्टॅम्प लावणे आवश्यक होते, तसे आता सर्व ऑनलाईन प्रक्रियेत तुम्हाला दस्तऐवजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षरी करावी लागेल. या उद्देशासाठी तुम्हाला क्लास 3 डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता असते. ITR फायलिंग, DGFT इम्पोर्ट एक्सपोर्ट, ई टेंडरिंगची कामे करत असताना क्लास 3 डिजिटल सिग्नेचरची आवश्यकता लागू शकते. अनेक प्रकारच्या चायनीज डिजिटल सिग्नेचर बाजारात स्वस्त दरात मिळतात, परंतु आम्ही आपणास ई-मुद्रा मेक इन इंडिया नंबर 1 क्वालिटी प्रॉडक्ट वापरायचे रिकमेंड करतो. वीक टेंडर प्राइजेस ठाणे हे ई-मुद्राचे ऑथराइज्ड चॅनल पार्टनर आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आमच्या कस्टमरचे गुगल रिव्ह्यू पहा. रेग्युलर टेंडर अलर्ट्स मिळवण्यासाठी अधिक. तर टेंडर पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लागतात मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. आणि तुमची टेंडर्स तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसची कुठे येतात त्याचे प्रोबेबल कस्टमर्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्रत्येकजण आपला व्यवसाय कसा वाढेल याची चिंता करत असतो आणि प्रत्येकाला मार्केट कॉम्पिटिशन ही आहे. आणि या मार्केट कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला तुमचा बिझनेस अजून वाढवायचा असेल तर तुम्हाला टेंडरिंग शिवाय पर्याय नाही आहे. माझा बिझनेसची टॅगलाईनच ही आहे की टेंडरिंग करावं, बिझनेस बढावा. तुम्ही टेंडरिंग करा आणि तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक वेंडर रजिस्ट्रेशन करावं लागतं, टेंडरिंग पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यानंतर मग तुम्ही टेंडरिंग प्रोसेससाठी
चालू करू शकता. तर हे करण्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे, तर बेसिक तुम्हाला MSMEचं रजिस्ट्रेशन पाहिजे. NSIC रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला EMD एक्झिबिशनचा फायदा देऊ शकता. क्लास 3 DSC, बँक अकाउंट विथ नेट बँकिंग, कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, स्टडी, वायफाय नेटवर्क, काही स्टँडर्ड सेट ऑफ डॉक्युमेंट्स लागतात आणि रजिस्ट्रेशन विथ रिस्पेक्टिव्ह वेंडर. ज्या कस्टमर बरोबर तुम्हाला काम करायचं आहे त्याची वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करावी लागते. हे काही कस्टमर्स आहेत जे लाखो करोडो रुपयांची खरेदी ही फक्त आणि फक्त टेंडरिंगद्वारे करतात. स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स, BRC, डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी, त्यांच्या अनेक ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया ब्रांचेस पण आहेत, प्लांट्स आहेत. केमिकल, पेट्रोकेमिकल, लार्ज रिफायनरी प्लांट्स, BPCL, HPCL, IOCL या नवरत्न कंपन्या आहेत, त्यांची खरेदी टेंडरिंगद्वारे होते. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या सर्व आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि इतर ऑर्गनायझेशन या सुद्धा टेंडरिंग करतात. रेल्वे इज वन ऑफ द बिगेस्ट कस्टमर की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट जाण्याचा, सर्व्हिस जाण्याचा चान्स आहे. आणि प्रायव्हेट इंजिनिअरिंग कंपनीज ज्या मोठ्या लेवलच्या कंपनी आहेत त्या पण टेंडर काढतात, त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश करतात, पण ते कोटेशन्स नॉर्मली ईमेलद्वारे तुम्हाला पाठवायला सांगतात. प्रोजेक्ट कन्सल्टंट, तुमचं काही प्रॉडक्ट सर्व्हिस प्रोजेक्ट कन्सल्टंट थ्रू सुद्धा तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही अप्रूव्ह करून पाठवू शकता. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला टेंडरिंग करणं हे खूप आवश्यक आहे. आणि माझा यातला गेल्या 25 वर्षाचा अनुभव आहे की ज्या कंपन्यांसाठी मी काम केलं त्या कंपन्यांचे कस्टमर्स हे गव्हर्नमेंट कस्टमर्स होते, त्यामुळे मला त्यातलं इन डेप्थ नॉलेज ऑटोमॅटिकली मिळालं. वेंडर रजिस्ट्रेशन्स करता करता टेंडर पार्टिसिपेशन करणं, हा आठवड्याला 2 टेंडर 3 टेंडर पार्टिसिपेट करणं हा माझा दररोजचा जॉब प्रोफाईल होता. टेंडर सर्च करणं, त्याची चेकशीट बनवणं, त्याच्यासाठी लागणारे टेंडर डॉक्युमेंट्स बनवणं आणि त्याच्यानंतर टेंडर पार्टिसिपेशन करून टेंडर ओपनिंग रिझल्टपर्यंत दररोज चेक करणं. तर MSME NSIC रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला उद्यम तर मी समजतो की सगळ्यांकडे असेलच, सगळे व्यावसायिक आहेत, प्रत्येकाचं जसं आधार कार्ड आहे तसं तुमच्याकडे उद्यम सर्टिफिकेट असणं हे मॅन्डेटरी आहे. NSIC ऑप्शनल आहे, पण तुम्हाला त्याचे काही बरेच बेनिफिट्स मिळू शकतात. टेंडर डॉक्युमेंट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतात. EMD तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतात. थँक्यू. चला तर शूटिंग येस थँक आहे का अजून हो. आहे. प्लेन आहे झालं ते पुढचं. किती वेळ बाकी आहे? नमस्कार. 4 मिनिट बाकी आहे. गावकर, मुक्ता ग्रेन अँड सन्सचा पार्टनर. आम्ही मुंबईमध्ये 125 वर्ष जुना बिझनेस आहे. आम्ही इंडोर आउटडोर सायनेजेस, डिजिटल सायनेज, एक्झिबिशन्स आणि ब्रँडिंगची कामं करतो. माझे क्लायंट्स बँक्स, गव्हर्नमेंट असे असतात, पूर्ण प्रोजेक्ट असतात. BKCला सगळे प्रोजेक्ट माझे आहेत. मी टेंडर भरून कामं घेतो. आपल्या सॅटर्डे क्लब गोरेगाव चॅप्टरच्या मेंबर पण आहे गोरेगावचा. आणि मला एक टेंडर भरायचं होतं NISM, नॅशनल इन्शुरन्स सिक्युरिटी मॅनेजमेंट, जी सेबीची उपकंपनी आहे. तिथं पाताळगंगाला कॅम्पस आहे. मोठा प्रोजेक्ट होता 30 लाखाचा. तिथे टेंडर भरायचं होतं, म्हणून मी विचार करतो की कसं करावं, कोण मला हेल्प करेल. तर मला साडे क्लबच्या थ्रू टेंडर टेक ठाणा, जे सुद्धा साडे क्लबचे मेंबर आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट मिळाला. त्यांच्या थ्रू त्यांनी मला पूर्ण हेल्प करून माझ्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी माझ्यासमोर ते पूर्ण ई टेंडर अपलोड केलं. एवढा इझी वे केलं की मला एवढं टेन्शन कसं होईल, पण 1-2 तासात ते काम पूर्ण झालं. आणि नुसतं झालं नाही तर ते मला मिळालं पण. सो सगळ्यांना विनंती आहे की आपण टेंडर कसे भरू आणि कसं भरता येत नाही की आपल्याला कोण हेल्प करेल. तर त्यासाठी तुम्ही टेंडर टेक ठाणा, जे आपल्या साडे क्लबचे मेंबर आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करावं आणि टेंडर भरण्यास मला मदत होईल. धन्यवाद. महाराष्ट्र व्हिडिओमध्ये सरांचा शेवटी व्हिडिओ प्ले नाही करणार आहे तसे. दर्शनाचा वाव राहिलेला नाही. दर्शनाचा व्यवसाय करणार
कारण टेंडर म्हटलं की भीती वाटते. टेंडर कसं भरायचं, मुळात ते कसं वाचायचं हे एक शास्त्र आहे. वाचल्यानंतर ते कसं भरायचं ह्याचं एक शास्त्र आहे. त्याची जी अनामत रक्कम असते ती कशी वाचवता येईल ह्यासाठी काही पद्धती आहेत. आणि त्या अनामत रक्कम भरावी लागते म्हणून अनेक उद्योजक टेंडरचं काम करत नाहीत. आणि येणाऱ्या काळामध्ये सॅटर्डे क्लबमध्ये ही मोठी संख्या असेल जी अनेक उद्योजक टेंडर क्षेत्रात काम करत असतील. आपल्याला वाटत असेल की टेंडर म्हणजे फार मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी असू शकतं. मित्रांनो, मुळीच असं नाही. 16,000 करोड वस्तू आज सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट सर्वसामान्य उद्योजकांकडून घेत असते. फक्त एवढंच असतं की तुम्हाला MSME रजिस्टर असावं लागतं. अगदी टाचणीपासून ते इंजिनपर्यंत बऱ्याचशा गोष्टी ह्या टेंडरिंगच्या माध्यमातून घेतल्या जातात. दुसरं, हे सगळं ऑनलाईन असल्यामुळे करप्शनला आता वाव राहिलेला नाही. तुम्ही L1 असाल, L2 असाल तर त्या पद्धतीने तुमच्याशी डील केलं जातं. आणि हे सगळं करून देण्यासाठी एक सॅटर्डे क्लबमध्ये एक स्पेशालिस्ट आहे, ते म्हणजे आमचे मकरंद शेरकर. ते त्याच्यावरती फोकस काम करतात. गेल्या 6-8 महिन्यामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांना टेंडरिंग बिझनेसमध्ये उतरवलेलं आहे आणि अनेक उद्योजक त्या दृष्टीने काम करतात. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणचा मराठी माणूस हा उद्योजक झालेला बघायचा आहे. Thank you very तुमचा much. टाइम संपलेला आहे आणि मला असं वाटतं स्वतः नरेंद्र बगाडे Yes, sir. सरच इथे उपस्थित आहेत. मला तर त्यांचे आभार मानायचे testimonialची कारण काय त्यांनी गरज त्यांनी आहे? हा फीडबॅक ड्युरिंग कोरोना पिरियडच्या सेशन्समध्ये दिलेला आहे. तो मी एडिट करून घेतलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच सर अँड थँक्स टू ऑल. आणि तुम्ही माझं प्रेझेंटेशन ऐकलं. स्पेशल थँक्स टू परब सर फॉर कॉलिंग मी ऑन द लास्ट डे अँड गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू. थँक्यू सर. 10 मिनिटाची वेळ संपलेली आहे. तर कुणाला काही क्वेश्चन्स असतील किंवा चर्चा करायची असेल तर ब्रेकफास्ट मध्ये नक्की मकरंद सरांना भेटा. मला फक्त एकच बोलायचं आहे की शेतकर सरांना जेव्हा पहिला मीटिंग असेल, आमची पहिली मीटिंग होती आणि पहिलं प्रेझेंटेशन आम्हाला मिळत नव्हतं, तेव्हा शेतकर सर स्वतः उभे राहिले होते आणि त्याच दिवशी त्यांना शब्द दिला होता की ज्या दिवशी गोल्डन चॅप्टर होईल पुढची मीटिंग